बाळू मामांच्या नावानं चांग भलं. आज आपण आलोय श्री बाळूमामा देवालय आदमापूरला. या व्हिडिओमध्ये आपण मंदिर, भक्त निवासात राहण्याची सोय, अन्नछत्र, संपूर्ण मंदिर परिसर, बाळूमामांनी वापरलेल्या वस्तू, भांडी आणि अजून बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. चला सुरू करूयात. बाळू मामा वैदव वैदव वैद हो, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. सद्गुरू संत श्री बाळूमामा हे धनगर समाजातील एक गुराखी होते. पण बाळूमामा हे साधे गुराखी नव्हते. त्यांच्या सहवासाने लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडला. साधे जीवन जगत असतानाही त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये लाखो भक्तांच्या मनात संत म्हणून स्थान मिळवले. वाईट सवयींमध्ये अडकलेले आणि चुकीच्या मार्गावर गेलेले लोक त्यांच्या मार्गदर्शनाने सद्गुणी, संस्कारी आणि आध्यात्मिक जीवनाकडे वळले. त्यांच्या कृपेने अनेकांचे जीवन दुःखातून सुखाकडे, अज्ञानातून भक्तीकडे आणि अशांततेतून शांततेकडे वळले. भक्तांच्या मते बाळूमामांसारखा सद्गुरू आयुष्यात लाभणे हे मोठे भाग्य आहे, कारण त्यांनी असंख्य लोकांचे जीवन बदलून टाकले. ते भक्तांना म्हणत असत, तुम्ही मला मृत मानाल तर मी मृत आहे, पण तुम्ही मला जिवंत मानाल तर मी जिवंत आहे. संत बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी श्री मयप्पा आणि सौ सुंदरा या दाम्पत्यांच्या पोटी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अकोळ या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, गंभीर आणि ध्यानमग्न होता. ते कमी बोलत, पण त्यांच्या वागणुकीतून आध्यात्मिक तेज जाणवत असे. मेंढपाळी करत असतानाच बाळूमामांनी अनेक चमत्कार घडवले. भक्तांच्या श्रद्धेनुसार त्यांच्या मेंढ्या देखील पवित्र मानल्या जात. ज्या शेतातून किंवा गावातून त्यांच्या मेंढ्या जात किंवा थांबत, त्या ठिकाणी आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदते असे मानले जाई. संत श्री बाळूमामांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी वयाच्या 74व्या वर्षी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावात समाधी घेतली. त्यांच्या सन्मानार्थ आदमापूर येथे मंदिर उभारण्यात आले आहे. भंडारा उत्सव हा आदमापूर येथील सर्वात मोठा उत्सव आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा येथून दरवर्षी लाखो भक्त या उत्सवाला येतात. हा 7 दिवस चालणारा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक विधींनी साजरा केला जातो. भंडारा उत्सव साधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात येतो. प्रत्येक अमावस्येला भक्त आदमापूरला येण्याची प्रथा आहे. मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येतात. सर्व भक्तांना नाचणीपासून बनवलेले पौष्टिक आंबील प्रसाद म्हणून दिले जाते. तसेच भात, आमटी आणि गोड खीर यांचाही प्रसाद दिला जातो. कोल्हापूर शहरापासून आदमापूर सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापुरातून आदमापूरसाठी डायरेक्ट बस सेवा उपलब्ध आहे. दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी आदमापूरमध्ये राहण्यासाठी तसेच जेवणासाठी भरपूर हॉटेल्स उपलब्ध आहेत. श्री बाळूमामा टेम्पल ट्रस्टकडून भक्तांसाठी भक्त निवास सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिली आहे. भक्त निवासासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध नाही. भक्त निवासाचे रेट्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्याचप्रमाणे भक्तांसाठी अन्नछत्राची सोय देखील आहे. अन्नदान करण्यासाठी तुम्ही धान्य देऊ शकता किंवा येथील देणगी कक्षात संपर्क करू शकता. श्री बाळूमामांनी स्वतः वापरलेले कपडे, भांडी आणि इतर वस्तू अजूनही प्रसाद हॉलमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. येथे त्यांच्या वस्तूंचे दर्शन
आपल्याला घेता येते. मंदिर परिसरातच घोंगडी, प्रसाद, पूजा साहित्य यांची दुकाने आहेत. श्रद्धा ठेवा, दत्तावर विश्वास ठेवा, प्रेम करा आणि साधं पवित्र जीवन जगा. हा संदेश बाळूमामांनी नेहमी दिला. अशा सद्गुरू संत श्री बाळूमामा देवस्थान आदमापूरला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.